पुढे आपल्याला पाहिजे फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन. जो काही फॅराडेचा असणारा जो काही प्रवर्तनाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम आपल्याला पाहिजे आहे. मागच्या वर्षी मार्च 2020ला डायग्राम तुम्हाला दिलेली, त्याच्यामध्ये इथे आणि इथे असे दोन आकडे मी टाकले तर त्याला नावं द्यायची. 2 मार्काला मागच्या वर्षी 2020ला प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला. त्याच्यानंतर दुसरा एक त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका जी आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे की नेम द लॉ बिहाइंड द फिगर एक्सप्लेन अँड द स्टेट द लॉ इन युअर वर्ड. जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवलेला तर काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये काय करायचं सांगितलं, स्पष्ट करायचं सांगितलं. असा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहे. काय दिलेले, इफ ए करंट इज स्विच ऑन ऑर ऑफ इन द सोलेनॉइड कॉइल ए करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल. वरची आकृती जी आहे तर त्या वरच्या आकृतीमध्ये पाहिलं आपण गॅल्व्हॅनोमीटर आणि बॅटरी त्या ठिकाणी जोडली. तर तो असणारा जो काही सोलेनॉइड कॉइल जे आहे तर त्या सोलेनॉइड कॉइलमधून काय केलेले विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी पाठवते. ती विद्युत धारा पाठवत असताना आपल्याला लक्षात येतानाच की स्विच आहे. स्विच कसं दिसतंय आकृतीमध्ये 4.16C आकृती आहे. मीच तपासले तर ते क्लोज दाखवलेली स्विच येते की लक्षात. अशा पद्धतीने काय दिसते, स्विच क्लोज आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे ते असणारे काही सोलेनाईडचे असणारे काही कॉईल जे आहेत तर त्या कॉईलमधून करंट काय केला, ऑफ आहे. असं जर असेल तर ते कसं आहे, क्लोज म्हणजेच काय आहे तर ते ऑन आहे. आणि इथलं जर त्या ठिकाणी काढलं, प्लग की जर काढली तर याचा अर्थ त्या ठिकाणी ते ऑफ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या ठिकाणी असणारे काही सोलेनाईड कॉईल जे आहे तर त्या सोलेनाईड कॉईलमध्ये आपण नंबर 58 आकृती आपण पाहतोय 4.16C. तर त्याचा आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे की असणारे काही सोलेनाईड कॉईल जे आहे तर त्या सोलेनाईड कॉईलमध्ये विद्युत धारा आपण त्या ठिकाणी पाठवली किंवा त्या ठिकाणी काही केली, बंद केली. पाठवली तरी किंवा बंद जरी केली तर आपल्या असं लक्षात येताना स्थिती असणारे काही कॉईल जे आहेत तर त्या कॉईलमध्ये काय होता नसतो, करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी इंड्यूस होतो. काल आपण त्या ठिकाणी पाहिलं गॅल्व्हॅनोमीटरच्या साईड तर ते गॅल्व्हॅनोमीटर काय होता नसतं, डिफ्लेक्शन त्या ठिकाणी दाखवतं. बंद केलं तरी डिफ्लेक्शन दाखवते, चालू केलं तरी त्या ठिकाणी डिफ्लेक्शन जे आहे तर ते डिफ्लेक्शन त्या ठिकाणी दाखवतं. Such an induction is also observed when the current in the solenoid coil is increased or decreased. अशाच पद्धतीनं आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की असतानाची काही सोलेनाईडची असतानाची काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलला आपण त्या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे आणि त्या बॅटरीमधला असणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा इन्क्रीज केली, वाढवली किंवा कमी जरी केली तरी काल आपण त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी काय होतं नसते तर ती सोलेनाईड असणारी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी इंड्यूस होता. करंट इंड्यूस होतो म्हणजे प्रवर्तनानं काय होतं नसते तर त्या असणारी काही सोलेनाईडची असणारी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण होते. करंट इज इंड्यूस्ड इन द कॉईल व्हेन इट इज मूव्ह असाइड फ्रॉम द फ्रंट ऑफ द स्विच. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की ते असताना काही कॉईल जे आहे तर त्या कॉईलमध्ये काय होता नसतो, करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी इंड्यूस होतो, प्रवर्तित त्या ठिकाणी होता नसतो. कधी ते असताना काही कॉईल जे आहे त्याच आकृतीमध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या वर आपण त्या ठिकाणी कॉईल ठेवली. ही कॉईल काय केली, पुढे मागे त्या ठिकाणी फिरवली, असाइड केली, हे आपण त्या ठिकाणी पाहिले. तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की कॉईल जी आहे तर ती कॉईल काय केली, सोलेनाईडच्या जवळ त्या ठिकाणी आपण जर फिरवली तरी आपल्या लक्षात येताना दिसते की त्याच्यामध्ये काय होता नसते, विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण होते आणि होते की नाही याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हॅनोमीटरचा असणारा काही पॉइंटर जो आहे तर त्या पॉइंटरच्या डिफ्लेक्शनवरून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इट इज अंडरस्टूड दॅट whenever the number of the magnetic lines of the force passing through the coil changes, current is induced in the coil. आणि हा जो काय असणार तो काही एक्सपेरिमेंट जो आहे कालचा असणार तो काही एक्सपेरिमेंट जो आहे तर त्या कालच्या एक्सपेरिमेंटवरून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं नसतं की त्या ठिकाणी काय होतं नसतं, चुंबकीय बल रेषा त्या ठिकाणी दाखवली. तुमच्याकडे जर पुस्तक जर असेल तर त्याच्यामध्ये निळ्या रेषा आपण त्या ठिकाणी कलरमध्ये त्या ठिकाणी दाखवली. काल आपण आकृतीची आहे तर ती आकृती काढली तर त्याच्यामध्ये निळ्या रेषा ज्या आहेत
त्या असणाऱ्या काही चुंबकीय असणाऱ्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा काय होतात नसतात सोलेनाइड कॉईल अधिक सोलेनाइडच्या पुढे ठेवलेली काही कॉईल ज्या आहेत तर त्या कॉईलमधून चुंबकीय असणाऱ्या त्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा काय होतात नसतात पास त्या ठिकाणी होताना दिसतात आणि याच्यामुळे ती असणारी काही कॉईल जी आहे कुंडल जे आहे तर त्या कुंडलामध्ये काय होताना दिसते विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. दिस इज नोन ॲज फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन आणि यालाच आपण त्या ठिकाणी फॅराडेचा प्रवर्तनाचा असणारा काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी म्हणतात. द करंट प्रोड्यूस इन द कॉईल इज कॉल्ड द इंड्युस्ड. तिची काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये तयार झालेलं काही विद्युत धारा ज्या आहे तर त्या विद्युत धाऱ्याला काय म्हटलेलं इंड्यूस करंट. इंड्यूस करंट म्हणजे प्रत्यक्ष काही जोडलंय का आपण सर्किट त्या ठिकाणी जोडलेलं नाही. प्रवर्तनानं काय होताना दिसतं तर ती कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये करंट त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी इंड्यूस्ड करंट त्या ठिकाणी म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूल नावं नीट लक्षात ठेवा तुम्ही एक एक नुसतं आपल्याला पाहिजे राईट हँड रूल. ह्याच्या अगोदर कोणता रूल पाहिजे आपण लेफ्ट हँड हे लक्षात घ्या. आता काय केलं आता आकृतीमध्ये तो असणारा जो काही डावा हात जो आहे तो डावा हात त्या ठिकाणी दिलेला पहा. व्हेन विल द इंड्युस्ड करंट इन द इलेक्ट्रिकल कंडक्टर बी मॅक्झिमम. असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा जास्तीत जास्त कधी असेल. पहिलं आपल्याला सांगितलं इट विल बी मॅक्झिमम when the direction of the motion of the electric conductor is perpendicular to the magnetic. वाहक जो आहे तर त्या वाहकामधून जाणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा जास्त कधी असेल आणि आपल्याला सांगितलं की वाहकामधून जाणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा सर्वात जास्त त्या ठिकाणी असेल कधी असेल तर ज्या वेळेला वाहकामधून वाहणारी जी काही विद्युत धारेची असणारी काही दिशा आणि त्या वाहकामध्ये निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र हे दोन्हीच्या दोन्ही एकमेकांना कसे असतील परपेंडिक्युलर असतील. लंब जर त्या ठिकाणी जर असतील तर तो असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून वाहणारी विद्युत धारा कशी असणार आहे मॅक्झिमम असणार आहे जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणार. इन ऑर्डर टू शो द डिरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट फ्लेमिंग्स राईट हँड रूल इज व्हेरी युजफुल. आणि हिच्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी तयार झालेला तो काही इंड्युस्ड करंट तर त्या इंड्युस्ड करंटची दिशा या ठिकाणी प्रवर्तित असणारा जो काही विद्युत धारा ज्या आहे तर त्या विद्युत धारेची दिशा आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची. ते दाखवण्यासाठी आपल्याला फ्लेमिंग जो आहे तर त्या फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम जो आहे तर तो उजव्या हाताचा नियम त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी त्या ठिकाणी पडताना दिसतो. काय काय सांगितलंय की स्ट्रेच द थंब. पहिल्यांदा आपला उजवा हात जो आहे तर त्या उजव्या हाताचा असणारा काय अंगठा जो आहे तर तो अंगठा काय केला की स्ट्रेट अशा वरच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेच केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर इन सच वे दॅट दे विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर. तर माझ्या बोटाकडे लक्ष द्या मग तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी हे कोणते आपले इंडेक्स फिंगर हे कोणतंही मिडल फिंगर. या अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेच करायची की जेणेकरून हा याला लंब आहे. त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे सुद्धा कसे असतील एकमेकांना त्या ठिकाणी लंब असतील. तर अशा पद्धतीने तो असणारा जो काही अंगठा जो आहे तर तो अंगठा त्या ठिकाणी स्ट्रेच केलेला आहे. त्याच्यानंतर असणारे काही इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे दोन्हीच्या दोन्ही काय केलेले पुन्हा त्या ठिकाणी स्ट्रेच त्या ठिकाणी केलेली. पुन्हा एकदा पहा की स्ट्रेच द थंब द इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर इन सच वे दॅट दे विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर. अंगठा असेल त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये तर्जनी म्हणतो. येते लक्षात. मधलं बोट ही झाली करंगळी आणि या तुम्हाला शोधायला आठवतंय काहीच आठवत नाही आपण काय करणार. पुन्हा एकदा ऐका. अंगठा हे काय म्हणते याला तर्जनी. मधलं बोट ही झाली करंगळी. हे कोणतं बोट आहे ते घरी गेल्यावर शोध. माहीत असेल तर शोधा. सोडून द्या आपल्याला बाकीचं काही करायचं नाही. तर सर्वसाधारणपणे उजव्या हाताचा अंगठा मधलं आपलं
तर्जनी आणि असणारं जे काही मधलं बोट अशा पद्धतीने स्ट्रेच करायचं की तिघांमध्ये आपल्याला काय झालं पाहिजे, लंब जो आहे तर तो लंब त्या ठिकाणी झाला. पुढे आता इन दिस पोझिशन द थंब इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर. आणि या स्थितीमध्ये आपला असणारा काही उजव्या हाताचा जो काही अंगठा जो आहे तो अंगठा काय दाखवतोय, मोशन ऑफ द कंडक्टर. वाहन जो आहे तर त्या वाहकाची असणारी काही गती जी आहे तर ती गती त्या ठिकाणी दाखवताना दिसतो. द इंडेक्स फिंगर द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक. हे आपलं त्या ठिकाणी इंडेक्स फिंगर मधलं बोट, त्या ठिकाणी मधलं बोट आहे का तर्जनी आहे. तर्जनी काय करताना दिसते आपल्याला, डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्राची दिशा त्या ठिकाणी दाखवताना दिसते. अँड द मिडल फिंगर शोज द डिरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट. आणि असणारं जे काही मधलं बोट जे आहे तर ते मधलं बोट मात्र काय करताना दिसते, तर तो असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामध्ये प्रवर्तित अशा प्रकारची असणारी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी दाखवताना दिसतो. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात. धिस रूल इज नोन ॲज फ्लेमिंग्स राईट हँड. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम त्या ठिकाणी म्हटलेला आहे. तोच आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला असणारी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीच्या साहाय्याने सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे. ही अशा प्रकारचं या ठिकाणी थंब त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येत नसते की असणारी काही दिशा जी आहे तर त्या दिशेचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. हा जर थंब जर असेल तर आपण पाहिलं हा जो काही थंब जो आहे हा थंब काय दाखवतोय, मोशन ऑफ द करंट त्या ठिकाणी दाखवतो. मोशन ऑफ द कंडक्टर त्या ठिकाणी दाखवताना दिसते. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे असणारे जे काही इंडेक्स फिगर जे आहे, इंडेक्स फिगर आकृतीप्रमाणे आपल्याला चालायचं. डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते कशी दाखवते, ही आपली त्या ठिकाणी इंडेक्स फिंगर त्या ठिकाणी असणारे इंडेक्स फिगर काय दाखवते, डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी दाखवताना दिसते. आणि हे मात्र आपल्या त्या ठिकाणी आपल्या लक्षात असणारे मिडल फिंगर त्या ठिकाणी असणारे आणि आपल्याला लक्षात येत असते की डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट त्या ठिकाणी, इंड्युस्ड करंट. हे फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा पुढे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हटलेले मायकल फॅराडे. या मायकल फॅराडे विषयीची माहिती 6वीच्या पुस्तकामध्ये त्यांच्यात आहेच पण 6वीला सुद्धा आहे. येते का लक्षात, 6वीचं आपल्याला काय आठवत नाही. येतोय का लक्षात. खालच्या वर्गांना शिकवायला असल्यामुळे खाली काय काय होते तर ते सर्व माझ्या आता लक्षात आले. नेमकं तुम्हाला पण आहे की त्याच्यामध्ये सुद्धा दिलेली पहा की मायकल फॅराडे वॉज अन एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट. मायकल फॅराडे जो आहे तर तो प्रयोगशील अशा प्रकारचा शास्त्रज्ञ होता. तो नेहमी त्या ठिकाणी प्रयोग करायचा. ही वॉज नॉट फॉर्मली एज्युकेटेड. जसं आपण शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी शिक्षण घेतो, ठीक आहे, डिग्री घेतो, तर अशा प्रकारचं शिक्षण जे आहे तर ते शिक्षण मात्र त्याने त्या ठिकाणी घेतलं नाही. टीन एजर मायकेल स्टार्टेड वर्किंग इन द बुक बाइंडिंग शॉप. लहान वयामध्येच त्या ठिकाणी असताना जो काही मायकल फॅराडे जो आहे तर त्या मायकल फॅराडेने बुक बांधणीचं असणारं जे काही दुकान जे आहे तर त्या दुकानामध्ये त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. व्हाईल रिडिंग बुक्स देअर ही गॉट इंटरेस्टेड इन सायन्स. आणि त्या ठिकाणी पुस्तक वाचत असताना त्याला त्या ठिकाणी विज्ञान जे आहे तर ते विज्ञानामध्ये गोडी त्या ठिकाणी निर्माण झाली. सर हम्फ्रे डेव्ही अपॉइंटेड हिम ॲज ए लॅबोरेटरी असिस्टंट इन द रॉयल इन्स्टिट्यूट लंडन. शास्त्रज्ञाचं नाव नीट लक्षात ठेवा. सर हम्फ्रे डेव्ही नावाचे जे काही थोर अशा प्रकारचे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी रॉयल इन्स्टिट्यूट लंडनमध्ये असणारी जी काही प्रयोगशाळा जी आहे तर त्या प्रयोगशाळेमध्ये त्याचं त्या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट, प्रयोगशाळा परिचर्यक असतील पोस्ट आणि एक प्रयोगशाळा अशा प्रकारची सुद्धा असणारी काही पोस्ट जी आहे पोस्ट त्या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट सहाय्यक म्हणून त्याची असणारी काही निवड जी आहे तर ती निवड त्याने त्या ठिकाणी केलेली.
देअर ही डिस्कवर्ड द लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड द लॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिसिस. आणि त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये काम करत असतानाच त्याने त्या ठिकाणी आपल्याला लॉज ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा असताना काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी शोधला. त्याचबरोबर 9वीला आपण त्या ठिकाणी सेकंड टर्मला पाहिले इलेक्ट्रोलिसिस. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलिसिस, नाही का नाही. मीठ पाण्यामध्ये टाकलं तर आपलं लक्षात येत नसते, Na+ आणि Cl- चे आयन्स त्या ठिकाणी तयार होत नसतात. अशा प्रकारच्या काही इलेक्ट्रोलिसिसच्या असतात काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेचा शोध त्या ठिकाणी लावतो. सेव्हरल युनिव्हर्सिटीज ऑफर्ड हिम ऑनररी डिग्री बट फॅराडे रिफ्यूज टू ऍक्सेप्ट सच ऑनर्स. अनेक असणाऱ्या ज्या काही विद्यापीठ जे आहेत तर त्या विद्यापीठानं त्यांना मानद अशा प्रकारच्या डिग्र्या त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की अशा प्रकारचे असणारे काही मान सन्मान जे आहेत तर ते मान सन्मान काय केलेले तर त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी असणार तो काही फॅराडे जो आहे तर त्या फॅराडेला अनेक अशा प्रकारचे असणार की काही विद्यापीठ जे आहेत तर त्या विद्यापीठांनी सन्मान देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. डॉक्टरेट डिग्री त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्वच्या सर्व असणारे काही सन्मान जे आहेत तर ते सन्मान त्या ठिकाणी नाकारलेले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट इज कॉल्ड ॲज द AC अँड द डायरेक्ट करंट इट इज कॉल्ड ॲज द DC. हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यावर सुद्धा मार्च 2020ला साधा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला होता. पहिला आपल्याला पाहिजे अल्टरनेटिंग करंट. इट इज कॉल्ड ॲज द AC अँड डायरेक्ट करंट. याला आपण म्हणतो DC. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही करंट जे आहे तर ते करंटचे आपल्याला AC करंट DC करंट त्या ठिकाणी दाखवतो. आकृती काढण्याच्या भानगडीत आपण काय पडणार आहे, फक्त आकृती प्रश्नावरून त्या ठिकाणी लक्षात घ्यायची. सो फार वी हॅव लर्न्ड अबाउट ए नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोईंग इन वन डिरेक्शन इन ए सर्किट फ्रॉम द सेल टू द सेल. सच ए करंट इज कॉल्ड ॲज द डायरेक्ट करंट. ज्या वेळेला आपण आतापर्यंतचे जे काही विद्युत परिपथ त्या ठिकाणी पाहिले तर त्या विद्युत परिपथामध्ये ज्या ज्या वेळेला आपण अशा पद्धतीची असणारी काही बॅटरी जी आहे तर ती बॅटरी त्या ठिकाणी जोडतो तर ती बॅटरी जोडत असताना त्याच्यामधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा कशाची नॉन ऑसिलेटर. आता ऑसिलेटरी नॉन ऑसिलेटरी ते आपल्याला पुढे गेल्यानंतर काय नेमकं काय होतं सायनोसॉइड. आता या ठिकाणी आपल्याला असणारी जी काही आकृती जी आहे करंट अँपियरमध्ये घेतलेला आणि टाइम जो आहे तर तो सेकंदमध्ये. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी AC करंट जो आहे तर तो AC करंट दाखवलेला आहे आणि सर्वसाधारणपणे त्याच्या शेजारी आपल्याला DC करंटची डायग्राम त्या ठिकाणी दाखवतो. तर पहा की आपण जे काही नॉन ऑसिलेटिंग करंट जो आहे तर तो नॉन ऑसिलेटिंग करंट काय होता दिसतो फक्त एकाच दिशेला त्या ठिकाणी वाहताना दिसतो. फ्रॉम सेल टू सेल, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये हा तो काही करंट जो आहे उदाहरणार्थ या ठिकाणी 2 सेल त्या ठिकाणी जोडलेले याच्यामधून जाणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती एकाच दिशेला त्या ठिकाणी जाताना दिसते. आणि सच ए करंट इज कॉल्ड द डायरेक्ट करंट. आणि अशा पद्धतीची असणारी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेला काय म्हणता दिसतो आपण त्या ठिकाणी डायरेक्ट करंट त्या ठिकाणी म्हणता दिसतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की बॅटरी जी आहे तर ती बॅटरी त्या ठिकाणी जोडलेली, 2 त्या ठिकाणी सेल जे आहे तर ते सेल त्या ठिकाणी जोडलेले आणि याची काही सेल जे आहे तर ते सेल आपल्या लक्षात येत असते की हा काय असणारे रेजिस्टर्स त्या ठिकाणी असणारे, त्या ठिकाणी बॅटरी असणारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्किट आहे. आपल्याला माहिती करंट कुठून पुढे वाहतोय पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहते म्हणून त्या ठिकाणी आपण आहे अशा प्रकारचा करंट जो आहे तर त्या करंटची दिशा त्या ठिकाणी दाखवली. एकाच दिशेने हा काय होता दिसते करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी दाखवला दिसतो, फ्लो त्या ठिकाणी होता दिसते. आणि म्हणून ही जी काय असणार की काही करंट जो आहे या सर्किटमध्ये दाखवलेला जो काही करंट जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी कसा दिसतोय तर त्या ठिकाणी तो डायरेक्ट करंट. याच्या उलट आपल्या असं लक्षात येतं नसतंय की असणार काय अल्टरनेटिंग करंट. आपल्या घरामध्ये कोणता करंट राहतो मीटर तरी पाहिलं का घरात, त्या मीटरच्या शेजारी तरी पण असं अक्षर आहे गेल्यावर तरी पाहतो कशी आणि मग आपल्याला असं अक्षर त्याच्यावर काय असते काहीच तपास नसते.
अशा प्रकारचं चिन्ह त्याच्यामध्ये आहे का मीटरमध्ये, तर ते पहा. आता पुढे तर या ठिकाणी हा जो काही करंट जो आहे तो करंट मात्र आपल्याला अशा दिशेने त्या ठिकाणी काय होतं दिसते, फ्लो जो आहे तो फ्लो त्या दोन्ही दिशेला त्या ठिकाणी फ्लो होतो. या दिशेला होते, या दिशेला होते. हा आपल्या त्या ठिकाणी असणारे रेजिस्टर जो आहे तो रेजिस्टर. पुढे पहा काय सांगितले, डायरेक्ट करंट. Such a current is called the direct current as the against a current changing in the magnitude and direction after equal interval of time, which is called the alternative. जी आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते की हा जो काय असणार तो काही करंट जो आहे तो करंट काय होता नसतो, ठराविक कालावधीनंतर काय होतं नसतं, तर त्याच्या वहनाची असणारी काही दिशा जो आहे ती दिशा काय सांगते, डिरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल. ठराविक कालावधीनंतर त्याच्या वहनाची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी बदलताना दिसतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलेले, एसी करंट जो आहे तर तो एसी करंट त्या ठिकाणी म्हणतो. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.